करिअर घडतंय, होय करिअर घडतंय. गरज आहे डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी तळसंदे कोल्हापूर येथे आजच भेट देण्याची. नमस्कार, मी डॉक्टर शंकर पुजारी, डायरेक्टर ॲडमिशन्स डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी तळसंदे कोल्हापूर. आज मी इंजिनिअरिंग प्रवेश घेताना या विषयावर बोलणार आहे. प्रिय विद्यार्थी मित्र हो, सर्वप्रथम आपण इयत्ता 12वीमध्ये उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन व भावी शैक्षणिक वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपण इंजिनिअरिंगला प्रवेश घेत असताना कोणते कॉलेज निवडावे, कोणती ब्रँच निवडावी याबाबत विचार विनिमय करत आहात. माझा असा सल्ला असेल की आपण एखाद्या ब्रँचला प्रवेश घेत असताना किंवा एखादं कॉलेज निवडत असताना प्रथमतः अशा पद्धतीने ॲनालिसिस करणं गरजेचं असतं की गेल्या 4 वर्षापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण झाले आणि विविध कॉलेजच्या माध्यमातून, विविध ब्रँचच्या माध्यमातून ते विद्यार्थी आज त्या कॉलेजमधून उत्तीर्ण होऊन बाहेर पडत आहेत. आज आपण अशा पद्धतीने ॲनालिसिस करणं गरजेचं आहे की त्या प्रत्येक कॉलेजमधून, विविध ब्रँचमधून जी मुलं प्लेस होत आहेत त्याचं पर्सेंटेज काय आहे. असा आपण जर विचार केला, थोडं ॲनालिसिस केलं तर लक्षात येतं की प्रत्येक ब्रँचच्या केवळ 10% मुलांनाच चांगल्या पद्धतीनं प्लेसमेंट मिळते आणि उर्वरित 90% मुलं ही आपल्या इंजिनिअरिंग नंतर पुणे, बेंगलोर, मुंबई अशा विविध मेगा सिटीमध्ये आपल्या ब्रँचच्या रिलेटेड कोणता ना कोणता सर्टिफिकेशन कोर्स करण्यासाठी तिथं जात असतात. आणि तिथं गेल्यानंतर मग लक्षात येतं की आपल्याला आपल्या ब्रँचच्या रिलेटेड कोणताही कोर्स करत असताना कोणत्याही पद्धतीच्या सवलती नसतात. ना मुलींना फ्री, ना विविध आपल्या कास्टवाईज सवलती नसतात. तिथं ज्या काय फीज असतील त्या पूर्ण फीज भराव्या लागतात. त्या फीज साधारणतः लाख ते 1.5 लाख रुपयाच्या घरात असतात. आणि तिथं हॉस्टेल आणि मेस फीज आपण जर पाहिल्या तर साधारणतः 2 लाख रुपये खर्च येतो. आणि हा खर्च आपल्या इंजिनिअरिंग नंतर पुढील वर्षी म्हणजे 5व्या वर्षी साधारणतः हा खर्च 3.5 लाखाच्या घरात जातो. आणि त्यानंतरचं पुढचं वर्ष हे जॉब शोधण्यामध्ये जातं. हा खर्च परत हॉस्टेल आणि मेसचा आपण पकडला तर नाही म्हटलं तरी आपल्याला 2-2.5 लाखाचा खर्च येतो. आणि असा उर्वरित 5.5 लाखाचा खर्च. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपली 2 वर्ष आपलं करिअर सेट होण्यासाठी लागतात. किमान 2 वर्ष लागतात. आणि त्यानंतर आपण बघितलं तर इंजिनिअरिंग नंतर 1 वर्ष आपलं वाया जाणं म्हणजे 5-10 लाखाचं नुकसान होतं. आणि 2 वर्ष आपण अशीच घालवली तर 20 लाखाचं तेही नुकसान आपल्याला सहन करावं लागतं. मग याला पर्याय काय आहे का? निश्चितपणे आपण अशा पद्धतीने पुढे जात असताना केवळ कॅपराऊंडची वाट न पाहता की आपल्याकडे त्या लेवलचा सक्षम पर्याय आहे का, हा ज्यावेळी आपण विचार करतोय त्यावेळी डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी तळसंदे हा एक सक्षम पर्याय आपल्यासाठी असू शकतो. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी तळसंदे येथे आपले फक्त एज्युकेशन होत नाही तर आपल्या करिअरची जबाबदारीही घेतली जाते. जसे की आपण कोणतीही ब्रँच इथं निवडलात, या माध्यमातून आपण जर बघितलं तर डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग, AI/ML, डेटा सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अशा विविध ब्रँचच्या माध्यमातून आपलं करिअर करायची संधी आहे. यापैकी कोणत्याही ब्रँचमध्ये आपण जर प्रवेश घेतला तर आपल्या लास्ट सेमिस्टरला की निश्चितपणे तुम्हाला इंटर्नशिपच्या स्वरूपात जॉब देण्याची जबाबदारी ही युनिव्हर्सिटी स्वीकारते. म्हणजे थोडक्यात आपण इतर कॉलेजशी तुलना केली तर आपण घरी न जाता कंपनीत पाठवायची व्यवस्था युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना केली जाते. याचबरोबर या ठिकाणी असणारे NSDC हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर हे महाराष्ट्रातलं एकमेव सेंटर आहे की जिथं आपण आपल्या ब्रँचच्या रिलेटेड विविध सर्टिफिकेशन करण्याची सुविधा पर सेमिस्टर तुम्हाला अशा पद्धतीने केली जाते की ज्यावेळी आपण इथून बाहेर पडतो त्यावेळी किमान आपल्याकडं 5 ते 7 ग्लोबल सर्टिफिकेशन असतात की ज्याची व्हॅल्यू तुम्ही ऑल ओव्हर कुठेही वर्ल्डमध्ये जॉबसाठी गेला तर एक चांगल्या पद्धतीनं त्याचा विचार केला जाईल. जे की बाहेरच्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग नंतर अशा पद्धतीने सर्टिफिकेशन करण्यासाठी 5-5.5 लाख रुपये खर्च येतो, ते तुम्हाला अगदी माफक, अगदी 5 ते 6 हजारामध्ये एक सर्टिफिकेशन मिळतं की ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या जॉबवरती जात असताना त्याचा फायदा होऊ शकतो. याचबरोबर या युनिव्हर्सिटीचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारा तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज अशा लॅब्स, विविध क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा केला जाणारा सर्वांगीण विकास, 205 एकरचं भव्य असं कॅम्पस, तसेच सर्व सोयीनियुक्त क्रीडांगण की या माध्यमातून विद्यार्थ्यांचा फक्त शैक्षणिक नाही तर सर्वांगीण विकास केला जातो. आणि या सर्वांसाठी आज आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच आपल्या युनिव्हर्सिटीला भेट द्यावी व आपल्या विद्यार्थ्याचं भवितव्य घडवण्याची जबाबदारी जसे युनिव्हर्सिटी स्वीकारते तसे आपण स्वतःहून पुढाकार घेऊन या युनिव्हर्सिटीला भेट द्यावी एवढीच नम्र विनंती. धन्यवाद.